नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर ही स्टफ्ड मँगो मलाई कुल्फी अजूनपर्यंत बनवली नसेल तर नक्की बनवा. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनली आहे ते. चला तर आपण रेसिपी पाहूयात. स्टफिंगसाठी लागणारा मावा किंवा मलाई मी घरीच बनवणार आहे. त्यामुळे मी एका पॅनमध्ये फुल क्रीम मिल्क आटवण्यासाठी ठेवलेलं आहे. हे दूध खाली लागू नये म्हणून आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. फुल फ्लेमवर 15 ते 20 मिनिटामध्ये मावा तयार होतो. त्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे चवीनुसार आणि पुन्हा मिक्स करायचे. थंड झाल्यानंतर मावा घट्ट होतो. आता मी इथे आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता आपल्याला व्यवस्थित कट करायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला ते कट करायचे आहेत. असे व्यवस्थित कट केल्यानंतर त्यामध्ये जी कोय आहे ती काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही आंब्यांच्या कोय अगदी व्यवस्थित आणि अलगदपणे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कोय काढून घेतलेली आहे मी. आता त्यामध्ये आपण जो मावा बनवलेला आहे तो फिल करायचा आहे. व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला ते रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यापूर्वी आपण जे आंब्याच्या वरचा भाग काढून ठेवला तो लावायचा आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आंबे. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी किंवा 11-12 वाजता मी काढलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती बर्फ झालेला आहे त्यावर. आपण मुलांना किंवा आपल्या घरच्यांना आपल्या हाताने बनवून काहीतरी छान व्यवस्थित खायला घातलं ना की त्याचा आनंद जो असतो ना तो खूप वेगळा असतो. आणि मला तर काही ना काहीतरी बनवत राहण्यातच आनंद मिळतो. बर्फामुळे जाम झालेला आहे. सुरीच्या टोकाने आपल्याला हा आंबा पेल्यातून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्याच्यावरचा बर्फ काढायचा आहे आणि आता त्या आंब्याची साल काढायची आहे आपल्याला. सुरीच्या किंवा पिलरच्या सहाय्याने आपल्याला त्याची साल काढायची आहे. साल काढल्यानंतर आंबे असे दिसतात. आता ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आवडतील त्या साईजमध्ये कट करायचे आहेत. अगदीच हलक्या हाताने व्यवस्थित कट करायचे आहेत. कट केल्यानंतर ते असे दिसतात. आणि आता वेळ आली आहे माझ्या फेवरेट असणाऱ्या डेकोरेशनची. हा डेझर्ट मी खूप वेळा बनवलेला आहे. अगदी पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना देण्यासाठी काहीतरी नवीन म्हणून खूप वेळा ट्राय केला आहे. ही डिश जी आहे ना ती डेकोरेट करायला मला खूप आवडतं. थोडक्यात सांगायचं तर ही डिश बनवायला आणि सजवायला मला खूप आवडते. मी बऱ्याचदा बनवत असते हे. आता याच्यावर मी जे काजू बदामचे काप घातलेले आहेत आणि आता गुलाबाच्या पाकळ्या स्प्रिंकल करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सर्व करू शकता. किती सुंदर दिसते, किती अप्रतिम दिसते ना. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.